श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीच्या दिवशी ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताने शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण पांडुरंगाची भक्ती ही अशी भक्ती आहे जी माणसाच्या आयुष्यातील दुःख सहन करण्याचे बळ देते. तुम्ही पंढरपूरला जाऊ शकत नसाल तरी अजिबात दुःखी होऊ नका, कारण ज्या घरात प्रेमाने विठ्ठलाचे नाम घेतले जाते त्या घरातच पंढरी निर्माण होते. आजच्या या पवित्र दिवशी विठ्ठलाचे नाव घेत की ही कथा ऐका आणि शेवटी मनापासून पांडुरंगाकडे एक प्रार्थना नक्की करा. विठ्ठल आपल्या भक्ताची हाक कधीच व्यर्थ जाऊ देत नाही, अशी भक्तांची श्रद्धा आहे. आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी सर्वात महत्वाचा, मोठा आणि पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लाखो भक्त पंढरपूरच्या दिशेने निघतात. कुणाच्या हातात भगवी झेंडा असते, कुणाच्या गळ्यात तुळशीची माळ असते, कुणाच्या ओठावर विठ्ठलाचे नामस्मरण असते. वय कितीही असो, शरीर थकलेलं असो, पायांना कितीही वेदना होत असोत, पण मनामध्ये एकच इच्छा असते, ती म्हणजे आपल्या विठुरायाचे दर्शन घ्यायचे. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा जयघोष करत वारकरी पंढरीच्या दिशेने चालत असतात. त्यांच्या मुखातून विठ्ठलाचे नाम निघत असते. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त पंढरपूरचा विठ्ठल असतो, मनामध्ये फक्त पांडुरंग असतो आणि हृदयामध्ये असते ती आपल्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस. पण तुम्हाला माहित आहे का, आषाढी एकादशी इतकी महत्वाची का आहे? या दिवशी उपवास का केला जातो आणि या दिवशी भगवान विष्णूची पूजा का केली जाते आणि आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे का म्हटले जाते? चला तर मग आज आपण आषाढी एकादशीची पवित्र कथा जाणून घेऊया. एकदा देवर्षी नारद भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी वैकुंठात गेले. त्यांनी भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि पृथ्वीवरील लोकांची अवस्था सांगितली. नारद म्हणाले, हे प्रभू, पृथ्वीवरील अनेक लोक दुःखाने त्रस्त आहेत. अनेक लोकांना संसारातील संकटांनी घेरले आहे. काही लोकांना धनाची चिंता आहे. काही लोक आजारपणामुळे त्रस्त आहेत. काही लोकांच्या घरांमध्ये सतत भांडणे होत आहेत. अनेक लोकांच्या मनामध्ये चिंता आहे. काही लोकांना आपल्या पाप कर्मांचा पश्चाताप होत आहे. पण या सर्व लोकांना आपल्या जीवनातून दुःख दूर करण्याचा सोपा मार्ग माहीत नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी नारदांना सांगितले की मनुष्याने आपल्या जीवनात भक्ती आणि सत्कर्माचा मार्ग धरला पाहिजे. भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. गरजू व्यक्तींना मदत केली पाहिजे. मनामध्ये प्रेम ठेवले पाहिजे आणि शक्य असेल तेव्हा एकादशीचे व्रत केले पाहिजे. भगवान विष्णू म्हणाले की एकादशीचे व्रत हे केवळ अन्नाचा त्याग करण्यासाठी नाही, तर मनातील वाईट विचारांचा त्याग करण्यासाठी आहे. मनुष्याने एकादशीच्या दिवशी आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे. कोणाशीही वाईट बोलू नये, कोणाचेही मन दुखवू नये, खोटे बोलू नये किंवा वाईट विचारही करू नये आणि भगवंताचे नामस्मरण करावे. नारदांनी भगवान विष्णूंना विचारले की प्रभू, आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीचे महत्व काय आहे? तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले की आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी अत्यंत पवित्र आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात अशी मान्यता आहे. भगवान विष्णू योगनिद्रेत गेल्यानंतर चातुर्मासाची सुरुवात होते. हा काळ भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या 4 महिन्यामध्ये भक्तांनी अधिकाधिक देवाचे नामस्मरण करावे, पूजा करावी, व्रत करावे, दानधर्म करावा आणि आपल्या जीवनातील चांगले बदल घडवून आणावेत. या काळात अनेक भक्त भगवान विष्णूची पूजा करतात. काही भक्त विठ्ठलाचे नामस्मरण करतात. काही भक्त हरिपाठ करतात. काही भक्त भागवत कथा ऐकतात. काही भक्त संतांचे अभंग म्हणतात. महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचा संबंध पंढरपूरच्या विठ्ठलाशी जोडला जातो. पंढरपूरचा विठ्ठल म्हणजेच भक्तांचा लाडका पांडुरंग. कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेला विठ्ठल आपल्या भक्तांची वाट पाहत उभा आहे, अशी भक्तांची श्रद्धा आहे. तर आपले पुराण असे सांगतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघते. या पालख्यांसोबत हजारो वारकरी चालत जातात. या वारीमध्ये गरीब असोत आणि श्रीमंत असोत, लहान मुलं असतात आणि वृद्ध लोकही असतात. कोणाकडे
चप्पल असते तर कोणीतरी अनवाणी चालत असतो, पण विठ्ठलाच्या भक्तीमध्ये सर्वजण समान असतात. वारीमध्ये चालताना वारकरी एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. कुणीही परका वाटत नाही, सर्वांच्या मुखात विठ्ठलाचे नाव असते. वारी म्हणजे केवळ पंढरपूरला जाण्याचा प्रवास नाही, वारी म्हणजे आपल्या मनाचा प्रवास आहे. आपल्या अहंकारापासून भक्तीकडे जाण्याचा प्रवास आहे. आपल्या स्वार्थापासून प्रेमाकडे जाण्याचा प्रवास आहे. आपल्या दुःखातून समाधानाकडे जाण्याचा प्रवास आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये भक्तांची मोठी गर्दी होते. प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये एकच इच्छा असते, विठ्ठला मला तुझ्या चरणांचे दर्शन दे, माझ्या घरातील दुःख दूर कर, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव, माझ्या मुलांबाळावर तुझी कृपा ठेव, माझ्या हातून कोणतेही वाईट होऊ देऊ नकोस, माझ्या मनामध्ये तुझी भक्ती कायम ठेव. अशी प्रार्थना करत भक्त विठ्ठलाच्या चरणी आपले मन अर्पण करतो. आषाढी एकादशीशी आषाढी एकादशीशी संबंधित आणखी एक सुंदर कथा भक्तांमध्ये सांगितली जाते. एक गरीब भक्त होता. त्याच्या घरामध्ये खाण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, अन्नही नव्हते, त्याच्याकडे धन नव्हते. त्याच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी कोणतीही महाग वस्तू नव्हती. पण त्याच्या मनामध्ये विठ्ठलासाठी खूप मोठी भक्ती होती. तो रोज सकाळी उठून विठ्ठलाचे नाम घेत असे. विठ्ठला माझ्यावर कृपा कर, विठ्ठला माझ्या कुटुंबाचे रक्षण कर, विठ्ठला माझ्या मनाला तुझ्या भक्तीमध्ये ठेव, अशी प्रार्थना तो रोज करत असे. एकदा आषाढी एकादशीचा दिवस आला. गावातील सर्व लोकांनी मोठी पूजा केली. मंदिरामध्ये सुंदर सजावट करण्यात आली. भगवान विठ्ठलाला सुंदर वस्त्रे अर्पण करण्यात आली. विविध प्रकारचे नैवेद्य दाखवण्यात आले. तो गरीब भक्तही विठ्ठलाच्या मंदिरात गेला, पण त्याच्याकडे देवाला देण्यासाठी काहीच नव्हते. त्याने विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तो म्हणाला, विठ्ठला, आज सगळे लोक तुला काही ना काही अर्पण करत आहेत, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीही नाही. माझ्याकडे धन नाही, माझ्याकडे मोठा नैवेद्य नाही, माझ्याकडे सुंदर वस्त्र नाही, पण माझ्याकडे एक गोष्ट आहे, माझे मन. हे माझे मन मी तुझ्या चरणी अर्पण करतो. माझी भक्ती मी तुला अर्पण करतो. माझे दुःख मी तुला सांगतो. माझे सुखही तुझ्यामुळेच आहे असे मी मानतो. माझे जीवन तुझ्या चरणी अर्पण करतो, असे म्हणत तो भक्त विठ्ठलाचे नामस्मरण करू लागला. विठ्ठलाला भक्ताची ही खरी भक्ती पाहून आनंद झाला, अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे. या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. देवाला महाग वस्तूची गरज नसते, देवाला मोठ्या पूजेचीही गरज नसते, देवाला सोन्याची गरज नसते. देवाला आपल्या मनातील खरी भक्ती हवी असते. आपण देवाला किती दिले यापेक्षा आपण देवावर किती प्रेम केले हे महत्वाचे असते. म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक भक्ताने आपल्या मनापासून विठ्ठलाचे नामस्मरण नक्की करावे. ज्यांना उपवास करणे शक्य आहे त्यांनी श्रद्धेने उपवास करावा. ज्यांना आरोग्याच्या कारणामुळे उपवास करता येत नाही त्यांनी देवाचे नामस्मरण करावे, कारण देव भक्ती पाहतो, मनातील श्रद्धा पाहतो. या दिवशी विठ्ठलाला तुळशीपत्र नक्की अर्पण करावे, धूप दीप दाखवावा, नैवेद्य अर्पण करावा आणि मनापासून प्रार्थना करावी. विठ्ठलाची पूजा करावी. शक्य असेल तर या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणावे, हरिपाठ करावा, विठ्ठलाचे अभंग म्हणावे, श्री राम कृष्ण हरी असा जप करावा. ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांनी अजिबात दुःखी होऊ नये, कारण विठ्ठल फक्त पंढरपूरमध्ये नाही, ज्या घरात भक्ती आहे तिथे विठ्ठल आहे. ज्यांच्या मनात प्रेम आहे तिथे विठ्ठल आहे. जिथे भगवंताचे नामस्मरण होते तिथे पंढरी निर्माण होते. तुम्ही पंढरपूरला जाऊ शकला नसाल तर आपल्या देवघरातील विठ्ठलाची मनापासून पूजा करा. देवासमोर बसून डोळे बंद करा आणि मनापासून विठ्ठलाचे नाम घ्या. जवळपास विठ्ठलाचे मंदिर असेल तर मंदिरात जाऊन या. विठ्ठला, माझ्यावर कृपा कर, माझ्या घरावर कृपा कर, माझ्या कुटुंबाचे रक्षण कर, माझ्या मनातील चिंता दूर कर, माझ्या जीवनातील संकटे दूर कर, मला योग्य मार्ग दाखव, माझ्या हातून चांगले कर्मे घडवू दे, अशी प्रार्थना करा. कारण विठ्ठल आपल्या भक्ताची हाक नक्की ऐकतो, अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे. आषाढी एकादशीचा खरा अर्थ फक्त उपवास करणे नाही, तर आपल्या मनातील वाईट गोष्टींचा त्याग करणे आहे. जर आपण कोणावर रागवलेलो असू तर त्या व्यक्तीला माफ करावे.
जर आपल्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष असेल तर तो द्वेष सोडून द्यावा. जर आपल्याकडून कोणाचे मन दुखावले असेल तर मनापासून त्यांना क्षमा मागावी. जर आपल्या घरामध्ये भांडण असेल तर प्रेमाने ते मिटवण्याचा प्रयत्न करावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनामध्ये विठ्ठलाचे नाव ठेवणे. कारण विठ्ठल म्हणजे प्रेम, विठ्ठल म्हणजे भक्ती, विठ्ठल म्हणजे विश्वास, विठ्ठल म्हणजे आपल्या दुःखामध्ये आधार, विठ्ठल म्हणजे आपल्या संकटामध्ये आशा. ज्या घरात प्रेमाने विठ्ठलाचे नाम घेतले जाते त्या घरातच पंढरी निर्माण होते. आणि ज्या मनात विठ्ठलाचा वास असतो त्या मनाला जीवनातील कोणतेही संकटे कायमचे तोडू शकत नाही. म्हणून चला आपण सर्व जर एकत्र म्हणूया, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, रखुमाई माता की जय, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी भगवान श्री विठ्ठल आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो आणि प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, श्री विठ्ठल हरी.